पुसतच्या होत्या सिस्टर काय पण एक तर लग्नासाठी चालली बिचारी. हालेलुया. ओके, आपली कधी ओळख आहे? फर्स्ट टाइम आहे ना, म्हणजे मागच्यासाठी पण आपण काही ओळखत नाही. हालेलुया. आणि प्रभू मध्ये किती दिवस झाले? दोन. ओके, 2 वर्षासारखे. हालेलुया. ओके सिस्टर, परमेश्वर आत्मा सांगायला मी तुमचं घर पाहिलो, देवाचा आत्मा कळवायला. बांधलं घर आहे का? आणि असं काय कुंपण गेले का? गेट वगैरे काय का? म्हणजे काय असं ते याच्यासारखं दिसत गलीमध्ये का? ओके, ते असं दिसायला म्हणून. हालेलुया. बांधलं घर आहे. प्रभूचा आत्मा कळवणे पाहलो, परमेश्वर सांगायला की तुम्ही ज्या विषयावर परमेश्वरापाशी येता, हालेलुया, ऑलरेडी ती गोष्ट तेव्हा तुमच्या ऐकलेली. हालेलुया. आणि मी सांगतो, तुम्ही जर एखादी गोष्ट हाती घेतली तुमचं मन लागत नाही. लागते का? तुम्ही सारखं बघता पण तुमच्या लक्षात काहीच राहत नाही. राहते का? हालेलुया. मी सांगतो, प्रभूचा आत्मा कळवायला, परमेश्वर सांगायला, तुम्ही ज्यावेळेस काय बुक हाती घेता किंवा एखादी गोष्ट हाती घेता त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये चमक निघते. लेफ्ट साइड. खरे खोटे? हालेलुया. टाळा होत. आणि परमेश्वर सांगायला एक टाइम पाहलो आत्म्यामध्ये, प्रभू सांगायला तुम्ही झोपेल होत्या, झोपत असताना एकदम अचानक एवढं पोट दुखायला लागलं की अचानक रात्री 2-2:30 दरम्यान खूप पोट दुखायला लागलं. झालं का? आणि परमेश्वर कळवायला मी पाहिलो, जे तुमचा लेडीज प्रॉब्लेम असते, परमेश्वर सांगायला त्याच्यामध्ये पण मी कमतरता पाहिलो. खरंय का? काय आवाज द्या. आणि प्रभू सांगायला तुमची जी लेफ्ट साइड आहे, लेफ्ट साइड पासून इथून तर फुल इथपर्यंत पेन आहे तुम्हाला. म्हणजे तुम्ही उठता बसता, ठीक आहे, आम्ही पाहिलो, परंतु जेव्हा तुम्ही उठता बसता तुम्हाला चमक भरते. एनी टाइम ही गोष्ट होते का नाही होत? प्रभू सांगायला सिस्टर, एक लेडीज पाहिलं जेणेकरून चालल्या होत्या आणि एका व्यक्तीने काय केलं, चालत असताना एक काहीतरी वस्तू दिसायला फेकून दिली आणि तुम्ही ती पाय असा टाकला, त्यावेळेस पासून मी गोष्टीच्या मागे. तुम्ही काय लक्ष दिलं नाही आणि परमेश्वर सांगायला या गोष्टी जवळपास नाही म्हणता 6 वर्ष कंप्लीट झालेले. 6 वर्ष कंप्लीट झालेले. त्रास कधीपासून पाहायचा? खूप दिवस झाले. लक्ष आहे का? हालेलुया. टाळ होत. खरे खोटे? आणि परमेश्वर सांगायला ओके, नो प्रॉब्लेम. प्रभू सांगायला तुमच्या घरामध्ये पण परत एक लेडीज पाहिलो, एक म्हणजे थोडी बुजुर्ग व्यक्ती. प्रभू सांगा त्या बाईचे पाय नेहमी करता भारी पाय राहते. कोणी? हालेलुया. टाळा होत्या. त्या नाही त्याचा पण नो प्रॉब्लेम. देव त्याच्यावर प्रेम करते. देव सांगायला, कारण तुमचं प्रेम त्यांच्यासाठीच आहे. हालेलुया. आणि तुमच्या आईला प्रभू सांगायला नेहमी करता छातीचा त्रास होते का? इथं सांगा, ती लेडीज आहे का? इथं ऐकून घ्या, ती लेडीज इथं नाहीये, आहे का? नेहमी करता छातीत त्रास होते आणि त्यांना घबरटपणा सुटायला लागते. खरंय का? हालेलुया. टाळा होत्या. आणि परमेश्वर सांगायला तुमची आई एकदा उभी असताना किचन मध्ये पाहिलो, एकदमच पडली होती, पाय घसरला होता. आणि तेव्हापासून त्यांचं पण उजव साईड पूर्णच आहे. होते त्रास आहे ना? उठता बसता. हालेलुया. एक लक्षात ठेवा, ती लेडीज इथं नाहीये, आहे का? नाही. पण परमेश्वर त्याच्यावर, कारण तुम्ही प्रेयर करता, प्रभू हे दाखवत. कधीचा लक्षात ठेवा, जेही कोणी आपल्या घरच्यासाठी दानचे प्रेम करते, परमेश्वर त्याची रक्षा करते. हालेलुया. ही सिस्टर तेव्हा 2 हफ्ते झाले आली आणि परमेश्वराने ही 2 हफ्ते ओळखते, पण हिचे घरचे ओळखतात का? नाही. आणि विश्वास हिचा आहे. पण विचार करा, प्रभू किती महान आहे की घरच्या लोकांवर पण दक्ष आहे. हालेलुया. म्हणजे देवाचं काय म्हणायचंय की तुम्ही कुठे राहा, कसे राहा, कोणते काम धंदे करा, परंतु देवाचा आत्मा तुमच्या घरी त्याचे दूध पाठवते. हालेलुया. मी तुमच्या घरदारी कधी आलो नाही आलो. हालेलुया. आणि सिस्टर, प्रभूचा आत्मा नो प्रॉब्लेम, जाऊ द्या. परमेश्वर सांगायला की तुम्ही नेहमी करता अशी हात करता होते पाठव त्रास. हालेलुया. टाळा. हे यासाठी की देवाला आपल्या आवश्यक काहीच नाही. हालेलुया. आहे का? नाही. आणि परमेश्वर सांगायला सिस्टर, एक टाइम तुमच्या तुम्ही निराश झाले आणि प्रभू सांगायला की तुम्हाला काही पर्याय सुचला नाही. हालेलुया. तुम्ही परमेश्वर सांगायला की तुम्ही इतक्या रड्या तुमच्या जीवनामध्ये खूप रडे. हालेलुया. यस सर. ती गोष्ट मी सांगणार नाही, काय ते पुढचं नाही सांगणार, परंतु परमेश्वर सांगायला की ऍक्च्युली पॉइंट जे तो विषय कसा आहे, ती गोष्ट व्हायचीच नव्हती म्हणून तुम्ही त्याच रडलेले. हालेलुया. आणि तुम्ही ती गोष्ट निराश होऊन या ठिकाणी आला गेले, तुम्हाला इथे ते रस्ते उघडतील. हालेलुया. आणि ऑलरेडी लक्षात ठेवा, आजपासून ते दरवाजे उघडलेले आहेत. हालेलुया.
ओके नो प्रॉब्लेम विश्वास करता हो जोशी खेळत असते